उल्हासाने उल्हासाने ईशस्तुती गान करा. सर्व लोकांनो, सगळ्या लोकांनो देवाचे गाजन करा. उल्हासाने उल्हासाने ईशस्तुती गान करा. सर्व लोकांनो, सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. हर्ष सुमय घेऊन हाती सगळ्यांनो या, गीत गात जल्लोषाने भाविकांनो या. किती उपकार त्याचे आम्हावरिया, मन गाऊ एक सुराने गुण गीतास. उल्हासाने उल्हासाने ईशस्तुती गान करा. सगळ्या लोकांनो, सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. देवाचे गायन करा. पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू भगिनीनो, आज आपले हिंदू बांधव दसरा साजरा करत आहेत. दसऱ्याचा अर्थ काय? विजय, विजय उत्सव, त्याला म्हणतात दसरा. खरा विजय आपण साजरा करायचा ख्रिस्ती लोकांनी, कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठलेला आहे आणि तो खरा विजयोत्सव. त्याने विजय केवळ एका राजावर नाही मिळवला, तर साक्षात मृत्यूवर विजय मिळवला आणि मृत्यूमधून तो उठला. आणि म्हणून खरा विजयोत्सव, खरा दसरा आपण ख्रिस्ती लोकांनी साजरा केला पाहिजे. हो की नाही? टाळ्या वाजवू. प्रभूचा विजय असो आता आणि सदा सर्वदा. तर तोच विजय आपण साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. पण मरणावर विजय कधी मिळवता येईल? पहिलं आपण मेलं पाहिजे, तेव्हाच मरणावर विजय मिळवणार. तर मरायला शिकलं पाहिजे, मरण सहन केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या मिसा बलिदानामध्ये आपण येशू ख्रिस्ताचं मरण आणि संजीवन ही दोन्ही साजरी करतो. तर ह्या ठिकाणी आज आपण सगळी रिट्रीट संपलेली आहे, घरी जायची तयारी आहे. मी सगळ्या बॅगा बिगा बघतो, बॅगा भरून तयार आहेत घरी जायला. तर आपण एक रिट्रीट संपवलेली आहे, तो सुद्धा एक विजय आहे. ह्या रिट्रीटमध्ये काहींना हिलिंग मिळालं असेल, काहींना आपल्या पापावर विजय मिळवला असेल, काहींना आपली पापवृत्ती अधिक चांगल्या प्रकारे एखाद्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती मिळाली असेल. हे सगळे विजय आज आपण साजरे करणार आहोत. तर प्रभू परमेश्वराचे हे विजय साजरे करण्याच्या आधी सर्वप्रथम आपण आपल्या विजयोत्सवाचे एक गाणं म्हणू. वन सॉन्ग ऑफ ग्लोरी, विक्ट्री, victory over all the misfortunes and even death. So shall we sing one song of victory? Chalel. Glory to God, glory to God, glory to the Father. Glory to God, glory to God, glory to the Father. To God be glory forever. To God be glory forever. Alleluia, amen. Alleluia, amen. Alleluia, amen.
Glory to God, glory to God, Son of the Father. Glory to God, glory to God, Son of the Father. To Him be glory forever. To God be glory forever. Hallelujah, amen. Hallelujah, amen. Hallelujah, amen. Glory to God, glory to God, glory to the Spirit. Glory to God, glory to God, glory to the Spirit. To Him be glory forever. To God be glory forever. Hallelujah, amen. Hallelujah, amen. Hallelujah, amen. आणि मी सांगितल्याप्रमाणे मेल्याशिवाय विजय मिळत नाही, मेल्याशिवाय कोणी मरणातून उठत नाही. म्हणून आपण मरायला शिकलं पाहिजे. आणि मरण म्हणजे काय? पापाला मरण. आपल्यामध्ये जी पापी वृत्ती आहे ती मारून टाकायची, ती खलास करायची, त्याच्यावर विजय मिळवायचा. तर आपण क्षणभर शांत राहू, आपल्या अंतःकरणात डोकावून पाहू आणि आपली जी पापी वृत्ती असेल, ज्या ठिकाणी आपण परमेश्वराच्या विरुद्ध जातो, ज्या वेळेला आपण आपल्या शेजाऱ्याच्या विरुद्ध काम करतो, ते आठवू आणि परमेश्वराची क्षमा मागू. कोणाला आपलं एखादी चूक किंवा पापी वृत्ती सगळ्यांना सांगून क्षमा मागायची आहे का? आपल्या ह्या बंधू भगिनींजवळ आणि प्रभू परमेश्वराजवळ क्षमा मागायची असेल तर माईक घ्या आणि आपली चूक, आपलं पाप कबूल करा आणि क्षमा मागा. कोणी आहे तयार? हातवरती करा कोणाची तयारी असेल. यस, माईक द्या. हेवनली फादर, आज परमपित्या मी तुझी क्षमा मागते, खास करून वेन यू सेड दॅट यू कॅन डू ऑल थिंग्स थ्रू मी हू इज युअर फादर, हू इज जीसस क्राइस्ट हू स्ट्रेंथन्स यू. हे ब्रदरांनी वचन दिलेलं, यू आर हील्ड मेंटली, फिजिकली, एव्हरीथिंग. पण ते परत परत बोलण्यामध्ये मी खूप कमी पडली आणि खूप साऱ्या म्हणजे स्टॅग्नन्सी जेव्हा मी बघितलं की एक अप्लाय करेल दुसरं अप्लाय करेल, म्हणजे जेव्हा होत नाही काही, तेव्हा मी थोडी घाबरली आणि मग मी स्टॉप केलं काही गोष्टी करणे. तर त्यासाठी मी खास आज तुझी क्षमा मागत आहे की भीतीने ज्या गोष्टी स्टॉप झालेल्या आहेत त्या तुझ्या वचनाने आता मला पुढे जायचं आहे. आणि म्हणून आम्ही या सगळ्यांसमोर ती भीतीची जे पाप मी केलेला आहे ते मी कबूल करते. तसंच पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रदर बोलतात की हे बोला तुम्ही, ते देखील करण्यात मी थोडी कमी पडले. थोडं करते मग होत नाही, मग नाराज होते. तर पेशन्स पण त्याला जरुरी आहे. त्या पेशन्समध्ये देखील मी कमी पडलेली आहे व्यवस्थित करण्यामध्ये. तो ह्या भीतीसाठी, इम्पेशन्ससाठी, सगळ्यासाठी आज मी प्रभू परमेश्वराची क्षमा मागते. माझ्या मागे म्हणा, प्रभो दयाळा दया करा. आणखी कोणाला कबुली द्यायचे? येस प्लीज, माईक. फादर, माझं नाव सिद्धेश आहे. मी प्रभूच्या 10 आज्ञा मोडल्या, फक्त एक आज्ञाला सोडून, मर्डरला सोडून मी सर्व आज्ञा तोडल्या. व्यभिचार, चोरी, कोणाला लुच्छापणी, मारणं, सर्व केलं. आणि प्रभूशी पण मी शिव्यागाळी केल्या. प्रभूला नाही सोडलं मी, पण प्रभूने मला चुनलं, पिताने मला चुनलं. मला एक आधार दिला एक प्रभूचा, आणि पवित्र आत्मा मला सहाय. पवित्र आत्माला मी कधी बोललं असेल तर मला माफी नको, पण मी पवित्र आत्म्याचे, कारण ज्यांनी पवित्र आत्म्याला निंदा केली त्याला माफी आहेच नाही. पण मी हृदयापासून प्रभूला चुनलं आहे. प्रभू मला क्षमा कर, तुला माहिती आहे मी किती पाप केले. आज तुझी इच्छा होती म्हणून मी इथे आला. धन्यवाद देतो प्रभू, एवढंच मी बोलतो, मला माफ कर. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त
Our Father, we thank you for the 4 days, 5 days over here, Father. It was only your plan for us to assemble over here. Father God, I ask you to give me the grace to forgive all those who may have caused negative repercussions over my life and over my family life, Lord God. Likewise, Lord, give me the grace which I ever so need, Lord, to forgive everybody. Lord, without you, I just cannot do anything, Lord, but I will obey your command. Father God, also I ask you to forgive, to help me I ask for pardon, O Lord God, for using harsh words and causing hurts or causing pain to all those who may have upset me, O Lord God. I ask you to cancel it, O Lord God. Please, Lord, help me to walk in your grace and mercy. Thank you, Jesus. प्रभो दयाळा दया करा. प्रभु दयाला दया करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, तूच आमचा पिता आहेस, तूच आमचा चालक आहेस आणि तूच आज आम्हाला ह्या रिट्रीटमध्ये आमच्या पापांची क्षमा देऊन, आम्हाला विजय देऊन, आम्हाला आमचं जीवन नव्याने चालण्यासाठी इथून पाठवत आहे. अशा प्रकारे आम्ही तुझा आशीर्वाद घेऊन जात असताना आमच्याद्वारे आम्हाला जी माणसं भेटतील त्या सर्वांना आम्ही तुझा आशीर्वाद द्यावा असे कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आपण बसूया आणि देवाचा शब्द ऐकूया. गलतीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. याचा उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे पाहणाऱ्यात ठेवले होते. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बलरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये स्नानसंस्कार झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी आणि हेलेनी, गुलाम आणि स्वतंत्र, पुरुष आणि स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एक आहात आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारस आहात. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने चुना एक निर्बल को, तूने चुना एक निर्बल को,
करूं धन्यवाद मेरे प्रभु, कैसे करूं धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। तूने दिया जीवन नया, तूने दिया जीवन नया। लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किया तूने कार्य महान मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किया तूने कार्य महान मेरे प्रभु। जयघोषासाठी उभं राहायचंय. आलेलू 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 ख्रिस्ता साचे. आलेलू आलेलू आलेलुया ख्रिस्ता साचे. ख्रिस्ता साचे. हालेलुया ख्रिस्ता साचे. हालेलुया ख्रिस्ता साचे. हालेलुया ख्रिस्ता साचे. हालेलू 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 हालेलुया ख्रिस्ता साचे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू त्यांना शिकवत असताना लोकसमुदायातील कोणी एक स्त्री येशूला मोठ्या आवाजात म्हणाली, ज्या उदराने तुझा भार वाहिला आणि ज्या स्तनातून तू स्तनपान केलेस ती धन्य. परंतु येशू म्हणाला, त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनीनो, एक बाई गरोदर होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझी परिस्थिती नाजूक आहे, तू फिरायचं नाही, जास्त कष्ट घ्यायचे नाहीत. आणि म्हणून ती देवळात येत नव्हती, रविवारच्या मिसाला पण येत नव्हती, कम्युनियनला पण येत नव्हती. हे तिचं दुसरं बाळंतपण होतं. तिने मला रिक्वेस्ट केली की फादर मला कम्युनियन आणाल का. म्हटलं ठीक आहे. तर मी दर आठवड्याला तिला कोमिन्याव घेऊन जायचो. एक दिवस तिच्याबरोबर बोलत बसलो होतो आणि बाजूला तिचा नवरा होता. आम्ही बोलत होतो ते तिला मी विचारलं, कसं वाटते तुला. तर ती म्हणाली, फादर हे फार फार कठीण आहे. पहिलं बाळंतपण कसं कसं तरी झालं, पण आता हे तर जरा मला फार कठीण वाटतं. तर म्हटलं काय इलाज नाही, स्त्रीला हे सगळं सोसावं लागतं. तेवढ्यात ती बोलून गेली की पुरुषाला सुद्धा कधीकधी एखाद दिवशी हे बाळंतपण दिलं पाहिजे. नवऱ्याला पण एकदा बाळंत व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला कळेल की बायकोला किती सोसावं लागतं. आणि बाजूलाच तिचा नवरा बसला होता. त्याने ते ऐकलं आणि तो सांगतो, असं जर असेल ना तर मी लग्नच करणार नाही.
बाळंतपण वगैरे काही नको. फार कठीण आहे बाळंतपण, कारण 9 महिने, 1 महिना नाही, 2 महिने नाही, 9 महिने त्या पोराला पोटामध्ये सांभाळायचं, सगळे पथ्य पाणी करायचं, खाण्यापिण्यामध्ये सुद्धा फार कठीण आहे. पण प्रिय बंधू भगिनीनो, मला अशाही काही बाया भेटलेल्या आहेत की त्या म्हणाल्या, फादर, हे बाळंतपण म्हणजे फार सुंदर असा काळ असतो, केवढे अनुभव येतात त्यावेळेला. आपण म्हणजे ही बाई जी आहे, आई आहे, ती त्या बाळाला पहिलं छोटंसं अगदी बारकसं असं तो एक थेंबासारखं त्याला ती पहिली जन्म देते आणि ते मग हळूहळू हळूहळू उदरात वाढते. वाढत असताना आईला कळते काय चाललंय, काय चाललंय. ते पोर थोडंसं मोठं झालं की हातपाय हलवतं, ते पण तिला समजते. कधीकधी ते आवाज करतं आणि मग आई त्याच्याशी बोलते. आई त्याला विचारते, तू कोण आहेस रे, मुलगा आहेस की मुलगी आहेस? आणि आई जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि असे सगळे तिचे अनुभव चालू असतात. आणि अर्थात तिला खूप वेळ पण होता की ज्यामुळे ती आपल्या पोराशी बोलतसुद्धा बसायची. आणि अशा प्रकारे तिचे अनुभव फार सुंदर असेल. आणि ती म्हणते, मला ते 9 महिने सुंदर असा अनुभव आला, मला खूप बरं वाटलं. आणि जेव्हा मी त्या बाळाला जन्म दिला तेव्हा असं वाटलं की अरे, खरोखर दुःख झालं, कष्ट झाले, पण एक नवीन जीव निर्माण मी केला. केवढा मोठा आनंद झाला मला. मी सगळं मग विसरली. अशा प्रकारचा तिचा एक फार मोठा असा अनुभव मी ऐकला. इथे बऱ्याचशा बाया आहेत, तुमचे सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव असतील, परंतु स्त्रियांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो मुलाला वाढवायचा पोटामध्ये आणि जन्म द्यायचा, हा फार मोठा असा दैवी अनुभव आहे. आणि परमेश्वराने स्त्रीलाच हा अनुभव दिलेला आहे, मग पुरुषांना दिलेला नाही. वास्तविक मी आज हे का सांगतो, तर आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त ह्याविषयीच बोलतो. काय झालं, येशू ख्रिस्त असं शिकवत होता, तेवढ्यात एक बाई उठली आणि म्हणाली की ज्या मरियेने तुला जन्म दिला आणि ज्या मरियेचे स्तन तू चोखलेस ते धन्य असोत. म्हणजे मरियेचा ती धन्यवाद देत होती. पण येशू काय म्हणाला, नाही नाही नाही, ती धन्य नाही, पण हे जे माझे लोक जे देवाचा शब्द ऐकतात आणि त्याप्रमाणे करतात ते खरे धन्य. म्हणजे येशू ख्रिस्ताने जी स्त्री जी प्रसूत होते आणि पोराला पाजते वगैरे ते सगळं बाजूला ठेवलं आणि सांगितलं की मग पुरुषसुद्धा जे इकडे बसलेले आहेत ते देवाचा शब्द ऐकतात आणि आपल्या अंतःकरणामध्ये वाढवतात, मोठा करतात आणि त्याला जन्म देतात. ते खरे महत्त्व. सांगायचा मुद्दा असा की हे फक्त एक शरीराचं पोर वाढवणं आणि जन्म देणं ह्यापेक्षा आपण आपल्या देवाच्या शब्दाला आपल्या अंतःकरणामध्ये जन्म देऊन वाढवून त्याला बाळाचा जन्म देणं हे अधिक महत्त्वाचं आहे. तर तेव्हाशी मी नुकतं सांगितलं की स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला काय अनुभव येतात वगैरे. ते अनुभव वास्तविक देवाच्या शब्दाच्या बाबतीतसुद्धा प्रत्येकाला आले पाहिजेत, पुरुषालासुद्धा. तर सर्वप्रथम आपण देवाचा शब्द ऐकतो आणि ऐकल्यानंतर ते जणू काही बीज आपल्या उदरात नाही पडत, पण आपल्या अंतःकरणामध्ये पडतं. आणि ते बीज पडल्यानंतर तिथे आपल्याला जाणीव होते. ह्या रिट्रीटमध्ये सुद्धा काही शब्द तुम्हाला ऐकायला आले असतील देवाचे आणि तुम्हाला काहीतरी झालं असेल की मला ते शब्द फार आवडले.
आपल्या अंतःकरणामध्ये ते बीज रूपाने पडले. आता हे बीज रूपाने पडल्यानंतर जसं बाई आपल्या उदरातलं छोटंसं बाळ त्याला जपते, ती पथ्यपाणी करते आणि औषध पाणी करते त्याला वाढवण्यासाठी, तसंच आपण सुद्धा हा देवाचा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये रुजवून वाढावा. हा वाढावा म्हणून सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण जो शब्द ऐकला तो परत परत ऐकावा, त्याच्यावर चिंतन करावं, मनन करावं आणि तो शब्द कसा चांगला आहे, कसा आपल्याला तो चांगलं फळ देईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे, की ज्यामुळे ते बीज वाढत जातं, रुजत जातं आणि तो मग देवाचा शब्द अगदी पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये रुजतो, मोठा होतो. आणि मग हा देवाचा शब्द मोठा झाला पाहिजे. जसं उदरातलं बाळ मोठं होते आणि हातपाय हलवायला लागते किंवा बाहेर पडायला बघते, तशा प्रकारे हा देवाचा शब्दसुद्धा आपल्या शरीरामधून, मनामधून बाहेर पडण्यासाठी उत्सुक झाला पाहिजे. कसा? जो शब्द मला समजला आहे तो मी मग लोकांना ऐकवतो, घोषवतो, सांगतो. 2 लोकांना मी प्रवचन देऊन सांगतो काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. अशा प्रकारे तो शब्द वाढलेला आहे, तो बाहेर पडायला बघतो आणि आपल्याला ते समजतं आपल्या अंतःकरणामध्ये. आणि मग एक दिवस येईल, 9 महिने भरतील आणि त्यावेळेला हा देवाचा शब्द आपल्या तोंडून बाहेर पडला पाहिजे, आपल्या शरीरामधून, कृतीमधून बाहेर पडला पाहिजे आणि तेव्हाच मग आपल्याला बरं वाटेल. तर खरं म्हणजे गरोदर बाईला तुम्ही विचारलं तर ती म्हणाल, हेच बरोबर आहे, मी वाट बघते, कधी एकदा मी बाळंत होते, कधी एकदा मी सुटका होते. तसंच आपल्याला सुद्धा झालं पाहिजे की हा देवाचा शब्द कधी एकदा मी सगळ्या जगाला घोषित करतो आणि परमेश्वराचा शब्द प्रत्यक्षात आणून प्रत्यक्षात त्याचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न करते, असा आपल्याला झालं पाहिजे. तर येशू ख्रिस्ताने एक फार सुंदर असं उदाहरण देऊन देवाचा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये कसा बीज रूपाने घ्यायचा, कसा तो वाढवायचा, कसं त्याला जन्म द्यायचा, ह्याचं फार सुंदर असं एक समांतर असं उदाहरण दिलेलं आहे. इट इज लाईक वी हॅव टू बी प्रेग्नंट विथ द वर्ड ऑफ गॉड. अनेक संदेष्टे आहेत, त्या संदेष्टांनी अनुभव घेतला आहे. एक संदेष्टा तर म्हणतो, खरोखर आय एम प्रेग्नंट विथ द वर्ड ऑफ गॉड अँड आय एम वेटिंग टू डिलिव्हर इट. आणि जेव्हा डिलिव्हरी होईल तेव्हाच मला बरं वाटेल, सुटका होईल जणू काही. आणि दे आर ईगर, मग कोणी मारो, काहीही करो, आय एम गोइंग टू प्रीच द वर्ड ऑफ गॉड. अशा प्रकारची एक इच्छा निर्माण होते. तसं आपलं झालं पाहिजे. अशा प्रकारे जर का आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपण कृपया जो आपण शब्द ऐकतो त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं नाही. जे काय आपल्या अंतःकरणाला भावलं आहे ह्या रिट्रीटमध्ये ते ठेवा, त्याच्यावर चिंतन करा आणि ते आपल्याला लोकांना आपल्या जगामध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये कसं आपल्याला ते व्यक्त करता येईल, कसं त्याला जन्म देता येईल त्याचा आपण विचार करू आणि त्यासाठी परमेश्वराची कृपा आणि शक्ती मागूया. आपण उभे राहूया. आणि ह्या देवाच्या शब्दावर जो आपण ऐकलेला आहे, जे आपल्याला समजलेलं आहे, त्यावर आपला विश्वास आहे, तो विश्वास आपण एकत्र प्रकट करू. सर्वजण एकत्र म्हणू, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ नाही 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 स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने समवला, कुमारी मरेपासून जन्मला,
पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्या उजवीकडे विराजमान झालाय. तिथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकालचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमीन. आपण प्रार्थना करूया. मी एक पहिली प्रार्थना करतो, त्याचं उत्तर असेल, परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. म्हणा. आज आमचे हिंदू बांधव दसरा साजरा करत आहेत. आम्ही येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान साजरं करतो. ह्या विजयामधून आमच्या जीवनामध्ये जी अडीअडचणी संकटं येतात त्यावर देखील विजय मिळवण्यासाठी प्रभू परमेश्वराची आम्हाला कृपा मिळावी, म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना. असं कोणाला काही मागायचं असेल तर मागा 1-2 वाक्यामध्ये, आणि आपण सगळेजण उत्तर देऊन म्हणू, परमेश्वरा आमची प्रार्थना आहे. कोणाला करायची प्रार्थना? माईक घ्या. Father, let us overcome with all our fears. Jesus, bless us that we should overcome with all our fears. परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, मी तुझ्याकडे मागते की जे इथे शिकवलेलं आहे तो वर्ड मी नियमाने नेहमी व्यवस्थित बोलावा आणि त्यावर विश्वास ठेवून पुढचं काम करावे, म्हणून खास करून ही कृपा तू मला दे. परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. मी बोलू? मला फादर पवित्र जीवन जगायचं, पवित्र जीवन जगायचं, बस एवढंच. धन्यवाद. प्रार्थना करूया. परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. We, Father God, we pray for the country, our country, all the political leaders, Lord God. We pray for all over the world political leaders, Lord. May your kingdom be reigned. May you be their inspiration, O Lord, and may your words spread far and wide, O Lord God, that you are choosing the governance, O Lord God. This we ask in your name. परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. या सर्व प्रार्थना my prayers is that Brother Johnson and his family are helped and Brother Johnson is released immediately and there is great joy and happiness in there. And there is great joy and happiness among them, their family members, and among all of us, and among the JCILM ministry. Thank you. परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक. ह्या सर्व प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. खाली बसा. आपण अर्पण गीत घेऊ. Blessed are you, Lord God of all creation. Thanks to your goodness to spread we offer, fruit of the earth, work of our hands. It will become the bread of life. Blessed be God. Blessed be God. Blessed be God. Blessed be God. Blessed be God forever. Amen. Blessed be God. Blessed be God. Blessed be God. Blessed be God. Blessed be God forever. Amen. Blessed are you, Lord God of all creation. Thanks to your goodness this wine we offer, fruit of the vine, work of our hands. It will become a cup of joy.
बंधू भगिनीनो, आपली बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्ताचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार. प्रभू परमेश्वरा, हा तुझा विजयोत्सव साजरा करण्यासाठी तू आम्हाला संधी दिली आहेस. त्यासाठी आम्हाला सगळ्या गावामधून एकत्र आणलं आहेस आणि ही रिट्रीटचा एक चांगला अनुभव तू आम्हाला दिला आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझं स्तुती गात एकत्र म्हणतो. पवित्र 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 प्रभू सेनांचे ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परम स्वर्गाचे जयकार, प्रभूच्या नावाने येता येतो धन्य, परम स्वर्गात जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त हो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी द्राक्षरसाने भरलेला प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करीचा. श्रद्धेचे हे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. प्रभू, सर्व वाईटांपासून आमचा बचाव कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आता आम्ही हे तुझं शरीर आणि रक्त संपूर्ण अर्पण करीत असताना आम्हा सगळ्यांना तू पवित्र आत्म्याठाई एक कर. आमच्यातले सगळे भेदभाव विसरून जाऊ दे. तसंच हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सगळ्या संतांची आठवण करतो. त्यांचे आशीर्वाद आम्हावर येऊ दे. जे आमचे मरण पावलेले आहेत, नातलग, सगळे सोयरे, मित्रमंडळी, त्यांची देखील तू आठवण कर. त्यांना प्रभू परमेश्वराची चिरशांती लाभू दे. तसेच पवित्र मरिया, सर्व देवदूत, संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना ह्या ठिकाणी प्रभू परमेश्वराने सौख्य द्यावं, चांगलं जीवन द्यावं अशी प्रार्थना आम्ही ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू परमेश्वर आपला बाप आहे. तो आपल्या सगळ्या गरजा पुरवतो. रोजची भाकर त्याने आपल्याला द्यावी, विशेषतः जीवनाची भाकर द्यावी. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याच्याकडे प्रार्थना करून म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. असे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून. प्रभू, सर्व वाईटांपासून आमचा बचाव कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी माझी शांती तुम्हास देतो, मी माझी शांती तुमच्यासाठी राखून ठेवतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तू आपल्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन.
प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या. पहा हे देवाचे कोकरू. देवाचा शब्द, देवाचा हा संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये बीजरूपाने येत आहे. त्याला आपण आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारू, त्याचं संगोपन करू, त्याची जाणीव नेहमी ठेवू आणि त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी आपले शब्द आणि कृती तयार करू. ह्या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. जे भाविक बाप्तिस्मा घेतला आहे त्यांच्यासाठी ख्रिस्त दिली जाईल. जे अख्रिस्ती आहेत त्यांना आम्ही नंतर प्रसाद देऊ. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, क्योंकि उस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि उस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है, तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है, कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा, कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, क्योंकि उस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि उस लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू
बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। जो अक्रिस्ती है वो आगे आ सकते हैं, प्रसाद लेने के लिए आगे आ सकते हैं। एवढी जास्त कधी नाही शे. पाणी आहे ना पाणी. आपण प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, बीजरूपाने तुझा शब्द आमच्या अंतःकरणात पडला आहे. बीजरूपाने तुझं शरीर आणि रक्त आमच्या अंतःकरणात पडलं आहे. आम्ही त्याचं चांगलं संगोपन करावं, वाढवावं आणि अखेर तूच आमच्यामधून बोलावं, तूच आमच्यामधून कृती करावी. कुठेही असो, कुठेही जावो, ख्रिस्त माझा तो दिसो, अशा प्रकारचं माझं जीवन होऊ दे.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे. देवाला आभार मानूया. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ,